जय काळेश्वरी. मी अमलेश भाऊ जावळकर. मी पुणे कसबापेठमध्ये राहतो. यांच्या गेलमळीला 4 वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या घरी मांढरदेवीची तुळजाभवानीची माळपडीची स्थापणूक केली होती. ती आदिशक्तीनं ती उजव्या पावलानं जगदंबेने माप ओलडून त्यांच्या घरामध्ये आली. त्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधान जगदंबा मांढर गावातनं घेऊन आली. सोन्याच्या पावलाने त्यांच्या घरी घेऊन आली. आदिशक्तीने त्यांच्या घरामध्ये खरंच असंच लेकरा बाळांना सगळ्यांच्या कुटुंबांना सुखी ठेवो ही जगदंबे चरणी प्रार्थना करतो. ही माझी शिष्य आहे, तिचे मिस्टर आहेत. गणमळ केल्यापासून कसं वाटतं तुम्हाला? माझी गणमळ केल्यापासून माझ्या गणमळला 4 वर्ष झालं. माझे हे गुरु अत्यंत म्हणजे इतके प्रेमळ आहे की एवढी माझी सुधारणा झाली की 4 वर्षात सगळं माझा काळापलट गुरूंनी केला. माझा की गुरूंचं पाय देऊन पेवा अशी माझी गुरु आहे. माझ्या गुरूंसारखे म्हणजे मी सांगतो की गुरूंना नुसतं नावाजायचं नाही. गुरु माझे अत्यंत भारी म्हणजे एक त्यांचा जर गुरून गायचं म्हणलं ना तर त्यांच्यासारखा मला कुणीच साथ दिली नाही. इतकी साथ दिली की मला आहे ना गणमालाच्या टायमाला सुद्धा पूर्ण माझ्या गणमालाचा खर्च यांनी उचलला आणि यांनी माझं सगळं करून दिलं माझं आणि मला सहकार्य केलं. ह्याच करता मी त्यांचं कधी पण मरतपर्यंत मी त्यांना विसरणार नाही. आरती केली तेव्हा त्यांचं जुनं घर होतं. तुळे माझ्या डोक्याला लागली होती. तुळे माझ्या डोक्याला लागली होती. पण आदिशक्तीनं मी नाही, माझ्या वरती डोंगरावर बसलेली गाळ डोंगराला बसलेली आई आदिशक्ती 52 चेडे 9 लाख चेडे गोटे घेऊन डोंगराला बसली आदिशक्ती. जो तिचा सकाळ दुपार संध्याकाळ नीती नियमाने पूजा करत त्याच्या घरदाराला भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहत नाही. म्हणून आदिशक्तीचे ही असं सगळं प्रेमळ भक्तीने करायचं तर ते त्याचं पुण्य फळ प्राप्त भेटतं आदिशक्तीचं. बरोबर का? खरे का खोटे? असंच आदिशक्तीने तिला थोडस तिला बरं नाही पण आदिशक्ती तिला माझी मांढरगावची काळूबाई नीट करत चतुर्भुजा आतमध्ये गाभाऱ्यात बसलेली आहे काळूबाई. कुठल्या हाताने देऊन जाईन आणि कुठल्या हाताने घेऊन जाईन निंदा करणाऱ्याचं कधी कळणार पण नाही. बोल मांढरच्या काळूबाई. बस का? बोल मांढरच्या काळूबाईचं.